वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। माधवप्रिया भगवंताने दिलेला हा प्रसाद आहे। सुंदर वातावरण आणि मेघराजाचे आगमन, या पृथ्वीवर होणारा शारदीय असा रमणीय विषय। खरोखर भगवान परमात्मा किती आपली काळजी घेतो। भगवंताने असणारं सर्व विश्व निर्माण केलं आणि विश्व निर्माण करत असताना रमणीय जी आहे सौंदर्य, विश्विक सौंदर्य म्हणजे हे धरती मातेनं नेसलेली हिरवी साडी आणि असा हा प्रकार। या पृथ्वी मातेवर असंख्य असे जीव आहेत आणि त्या जीवाला जगण्याची ताकद तिच्याकडे आहे। भगवंताच्या सत्तेनुसार एक अंश सुद्धा कुठली वस्तू चालू शकत नाही, अणुरेणू सुद्धा चालू शकत नाही, सत्ता त्याची आहे। आणि म्हणून जे काही विश्वामध्ये व्यवहार चालतो ते भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाही। आणि म्हणून हे सृष्टी निर्माण करत असताना असंख्य वनस्पती या पृथ्वी तलावर आहेत, लतावेली आहेत, झाडे आहेत। हे भगवंतांनी निर्माण केलंय। आणि झाडे निर्माण केल्यानंतर पशुपक्षी आहेत। पशुपक्षी पहाट झाल्यानंतर ओरडतात, किलबिल करतात आणि त्यावेळेस फुलंही उमसतात आणि फुलं उमरल्यानंतर ते सुंदर असा श्वास सोडतात, सुगंध सोडतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र ठिकाणी दरवळतोय। आणि एवढंच झाल्यानंतर रंगीबेरंगी फुलं आहेत, ते पाहिल्यानंतर असं मनाचं पारणं फिटतं। खरोखर भारावून जाण्यासारखी ही सृष्टी आहे। अशी सृष्टी भगवंतांनी निर्माण केली। एवढंच नव्हे तर ह्या सृष्टीवर राहणारे जीव मात्र आहेत, मानव आहेत, प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत। ह्या प्राण्यांना त्यांच्या जन्माच्या अगोदरच अन्नाची निर्मिती करून ठेवलेली आहे। इतका भगवान परमात्मा काळजी घेतो आणि अन्नाची निर्मिती करून तो प्रत्येकाच्या पोटात आईच्या असताना आपण त्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे। तिथून जे आल्यानंतर मरेपर्यंत ही पृथ्वी माता आपली काळजी घेते, आपलं पालन पोषण करते। गाय दूध देते आणि गाय दूध दिल्यानंतर गायला चारा पृथ्वी माता देते। हे सर्व
जीव मात्र एकमेकाच्या आधारावर अवलंबून आहेत, असं भगवान परमात्म्याने करून ठेवलेलं आहे. आणि भगवंताचं एक कृतज्ञता व्यक्त करण्यासारखा दिवस आहे. आपण तो विसरलेलो आहोत आणि ती आठवण म्हणून आज आपण त्याचा विचार यथामती यथावकाश त्याचा विचार केलेला आहे. भगवान परमात्मा एवढंच नाही, ती येणारं जी फुलं आहेत, फुलापासून फळ तयार होत आहे, त्या फळात भगवान परमात्मा आहे. अशी वस्तू नाही की भगवान परमात्मा कुठं नाही, सर्वत्र ठिकाणी व्यापलेला आहे. आणि व्यापलेला असून तो निराळा उभा राहिलेला आहे. वैकुंठात विठेवरही उभा आहे हा भगवान परमात्मा पांडुरंग. हे विश्वची असणारा त्याच्या शरीरामध्ये समाविष्ट झालेला आहे. एवढा असून तो अलिप्त आहे. म्हणजे प्रकाश देणारा दिवा मेन एकच आहे, त्यातूनही प्रकाश ज्योत असणारी प्रत्येक ठिकाणी फिरते आहे, पण तो मेन ज्योत अलिप्त आहे. त्या न्यायाप्रमाणे भगवान परमात्मा अलिप्त आहे. आपण म्हणाल आम्हाला त्याची काय गरज आहे? गरज आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही. मी हा शब्द हे आपल्याला अज्ञानपण बोलतंय. ज्ञानी लोक मी हा शब्द म्हणत नाहीत. ते म्हणतात भगवान परमात्मा तुझी लीला आहे, तुझी लीला तूच जाणतोस, म्हणून तू पाहिजे. आणि आपण अज्ञानी आहोत, आपण म्हणतो मी केलंय. आपल्याला जोपर्यंत अज्ञान संपत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणे नाही. म्हणून संत संगत धरा. आणि आता भगवंताला भेटण्याची वारी आहे. आणि भगवान परमात्मा ह्या वारीमध्ये वारकऱ्याच्या रूपात येतात. आणि सर्वांचं वारकऱ्यांचं दुःख झोपल्यानंतर ते दुःख असणारा स्वतः काढून घेतात आणि त्याला समाधान अशी शांत झोप देतात. इतकी तंत भगवान परमात्मा काळजी घेतो. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.